सिन्नर शहरातील काही खानावळ व नाश्ता सेंटरमध्ये परवान्याशिवाय मद्यसेवा सुरू असल्याचे गंभीर आरोप असून या संदर्भातील व्हिडिओ, छायाचित्रे आणि इतर पुरावे समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे। वारंवार तक्रारी करूनही संबंधित आस्थापनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित प्रकाराची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांना अनेक वेळा देण्यात आली, मात्र त्यानंतरही अपेक्षित कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे। मद्यविक्री नियम काय सांगतात? परवान्याशिवाय मद्यविक्री किंवा मद्यसेवा करणे कायद्याने गुन्हा आहे। मद्यविक्री व मद्यसेवा केवळ वैध परवानाधारकांनाच करता येते। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन किंवा रद्द करणे तसेच गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे। असा प्रश्न नागरिक विचारत आहे की जर परवानाधारक बिअर बार व वाईन शॉपवर नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाते तर परवान्याशिवाय मद्यसेवा करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई का होत नाही? आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? संबंधित अधिकाऱ्यांकडून या आरोपांवर काय स्पष्टीकरण दिले जाणार आणि बेकायदेशीर मद्यसेवेला आळा बसणार का, याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले आहे। तसेच सध्या राज्यभरात एकच नाव चर्चेत आले आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे। त्यांनी देखील सिन्नरमधील खानावळ व नाश्ता सेंटरची चौकशी करणे अत्यावश्यक झाले आहे। मद्यपी मद्यप्राशन केल्यानंतर कुठल्या क्वालिटीचे अन्न खातात किंवा ते कशात बनवले जाते याकडे त्यांचे लक्ष नसते, म्हणून या सर्व आस्थापनात कशा पद्धतीतले पदार्थ बनवले जातात यावर देखील चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे। त्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग व सिन्नर पोलीस ठाण्यातील या भागाचे बीट अंमलदार यांना दर महिन्याला हप्ते सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे। तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना संपर्क केला असता अशा ठिकाणी नियमित कारवाई होत असते असे म्हणणे नक्कीच हास्यास्पद आहे, कारण या कारवाया झाल्या कधी याबाबत कुठल्याही प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी झाली नाही। मग कारवाई केवळ हप्ते वाढवून घेण्यासाठीच होते की काय, असा देखील प्रश्न सिन्नरकरांना पडत आहे। SN न्यूजसाठी विजय शितोळे।